नमस्कार मित्रांनो. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की शेअर बाजाराच्या पडझडीला किंवा पडत्या मार्केटमध्ये देखील आपण आपल्या गुंतवणुकांबद्दल कसं धोरण आखलं पाहिजे. तर या सीरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपण 2 व्हिडिओमध्ये पाहिलं की हर्ड मेंटॅलिटी सगळे जे करतायत त्याच्या विरोधात जाऊन आपल्याला स्टान्स घेता आला पाहिजे, तर आपल्या गुंतवणुकांमध्ये आपल्याला यश मिळतं. पण हे यश मिळवणं किंवा अशा प्रकारे वागणं हे सोपं का नाही, ह्याचा अभ्यास सॉलोमन ॲश या मानसशास्त्रज्ञाने केला. सॉलोमन ॲश याने मांडलं की माणसं त्यांना माहीत असलेलं ही गोष्ट, माहीत असलेलं ज्ञान देखील सगळे जणांच्या विरोधात जाऊन ठामपणे ती कृती करणं हे टाळतात. आणि ह्याचा अभ्यास करताना मी दरवेळेला जसं म्हणत असतो तसा मानववंशशास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी ही गोष्ट दाखवून दिली. मानून चाला की आपण काही लाख वर्ष पूर्वी जंगलात आहोत आणि आपण 4 जण कंदमुळं गोळा करतोय. आता ही कंदमुळं गोळा करत असताना काही माणसांचा समूह अतिशय वेगाने जीव मुठीत धरून धावत सुटलाय. आपण आपली कंदमुळं गोळा करत असताना त्यांच्याकडे आश्चर्यकारकरित्या पाहतो की ह्यांना काय होतंय, हे का पळतायत, आणि काही क्षणातच ते आपल्यापासून दूर निघून जातात. आणि आपण पाहतो तर आपल्याला दिसतं की एक उपाशी वाघ त्यांच्या मागे लागलेला आहे. आता ते तर पुढे निघून गेले, पण स्थिर तिथे उभे असलेले आपण 4 हे त्या उपाशी वाघाला दिसलोय. आता काय होण्याची शक्यता आहे? या आपल्या 4घांपैकी एकाची तरी शिकार या वाघाकडनं घडण्याची शक्यता आहे. आता या 4घांपैकी जे 3 जण वाचलेले आहेत त्यांनी काय धडा बरं शिकला असेल की आपण जर सगळे जण पळत असतील तर का बरं सगळे जण पळतायत ह्याचं कारण शोधेपर्यंत थांबण्यापेक्षा सगळे पळतायत म्हटल्यावरती पळालं पाहिजे. मित्रांनो, आपण वंशज हे अशा प्रकारे हे जे वाचलेले 3 जण आहेत ना, त्यांचे असण्याची शक्यताच जास्त आहे. बघा मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही आपल्याला ठरवलं की मार्केट पडतंय, या पडत्या परिस्थितीमध्ये मी सगळेजण म्हणतायत की गुंतवणुका विकल्या पाहिजेत, मार्केट अजून खालती गेलं पाहिजे, अशा परिस्थितीत देखील स्थिर उभं राहण्याचा निर्णय घेणं हे अतिशय कठीण आहे. पण लक्षात घ्या, मानववंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ यांच्या जॉईंट एफर्ट्समधनं झालेल्या संशोधनातनं लक्षात हे आलं की कोणाची शक्यता वाघाच्या हल्ल्यापासून किंवा अस्वलाच्या हल्ल्यापासून वाचण्याची आहे, तर 3 शक्यता आपल्याला सामोरे जाताना जंगलातल्या संकटांना दिसतात. एक म्हणजे पळून जा, फ्लाईट. दुसरं फ्रीज, कन्फ्यूज होऊन भेदरलेल्या परिस्थितीत तिथेच उभं राहणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लढायला सामोरं जाणं. लक्षात घ्या मित्रांनो, आता प्राण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण विचार करूया. जसे आपण 3 लाख वर्ष या पृथ्वी तलावर आहोत, त्याच्यापेक्षाही कैक जास्त लाख वर्ष हे असे हिंस्त्र श्वापद म्हणजे वाघ, सिंह, अस्वल ही या काळामध्ये राहिलेली आहेत. तर त्यामुळे त्यांना अशा परिस्थितीमध्ये त्यांना देखील 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे काही लोक पळून जात आहेत ज्यांचा कॉन्फिडन्स खचलेला आहे, किंवा काही जण कन्फ्यूज भेदरलेल्या परिस्थितीत आहेत, त्यांचा देखील कॉन्फिडन्स खचलेला आहे. या दोन्ही परिस्थितीमध्ये मला प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता ही कमी राहिलेली आहे. मग मला जर कोणी वाघ म्हणून प्रतिक्रिया देणार असेल, माझं काही प्रमाणात तरी नुकसान करण्याची शक्यता ज्या व्यक्तीकडनं आहे, त्या व्यक्तीबरोबर मी संघर्ष करू की जे खचलेले आहेत, पळून जात आहेत किंवा फ्रीज स्थितीत आहेत त्यांना खाऊन टाकू. सो वाघ म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर वाघासमोर देखील हे 2 ऑप्शन्स असतात.
त्यामुळे प्राणीशास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलं की जे अशा परिस्थितीत वाघाबरोबर सामना करायला उभे राहतात मित्रांनो, त्यांची वाचण्याची शक्यता वाढते, कारण वाघ पळकुट्या लोकांवरती हल्ला करण्याची शक्यता मोठी आहे. अस्वल देखील पळणाऱ्या लोकांवरती हल्ला करून त्यांना फाडून काढतं. हा देखील प्राणीशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आलाय. पण अशा परिस्थितीत आपल्यापैकी किती जण असे असू शकतात जे वाघाच्या डोळ्यात डोळ्या घालून, वाघ्या ये तू, मी लढणार तुझ्या बरोबर, अशा प्रकारे तिथे उभं राहू शकतील? ह्यासाठी आपल्याला आपल्या मनाला आपण खूप जास्त प्रमाणात ट्रेन करून ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो. पण आता काही आपण या जंगलात राहत होतो लाखो वर्ष, तशी परिस्थिती तर राहिलेली नाहीये. आपण कधी मध्ये जंगलामध्ये फिरायला जातो. त्यामुळे अशा शक्यतेला सामोरं जाण्याची वेळ आपल्यात कमी असली तरी त्याच्या स्मृती ह्या आपल्या मेंदूमध्ये, मस्तिष्कामध्ये आपल्या एकदम भक्कमपणे ठासलेल्या आहेत. आणि मृत्यूबद्दलची भीती बद्दल डील करणारा माणसाच्या मेंदूमधला पार्टच आपली पैशाबद्दलची भीती वरती देखील काम करत असतो. त्यामुळे शेअर बाजारामध्ये अशी होणारी पडझड, ह्याला देखील समोर वाघ किंवा अस्वल उभं आहे आणि आता माझा जीव जातो की काय, अशा परिस्थितीत जो मेंदूचा पार्ट निर्णय घेणार आहे तोच तुमचा पार्ट जर निर्णय घ्यायला तिथे समोर उभा राहत असेल तर तुम्हाला हे प्राणीशास्त्रातलं देखील ज्ञान असणं आणि अशा वेळेला आपण त्या परिस्थितीवरती स्वार होणं गरजेचं आहे. म्हणून मी गुंतवणुकांमध्ये म्हणत असतो की आपण शेअर बाजाराच्या वाढीसाठी आणि शेअर बाजाराच्या पडझडीसाठी दोन्हीसाठी एकत्रितरित्या तयार असणं हे गरजेचं आहे. हे जर आपण एकत्रितरित्या तयार असू तर अशा प्रकारच्या पडझडीला देखील आपण तोंड देऊ शकतो आणि आपल्या वाढीच्या शक्यता देखील आपण त्यामध्ये पूर्ण इंटॅक्ट राहतात. हे होत असताना प्रत्येकाला एक अपेक्षा असते की माझे पैसे बुडले नाही पाहिजेत, माझे पैसे गेले नाही पाहिजेत. सो ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा काही चुकीची आहे का? तर मुळीच नाही. मित्रांनो, वॉरन बफे देखील म्हणतात की शेअर बाजारात इन्व्हेस्ट करण्याचे सगळ्यात महत्त्वाचे 2 गोल्डन रूल. एक, पैसे गमवू नका. दुसरा नियम म्हणजे पहिल्या नियमाला विसरू नका. सो शेअर बाजारामध्ये पैसे गमवणं हे टाळायचं आहेच. मग अशा वेळेला पडत्या शेअर बाजारामध्ये जर परिस्थिती अशी निर्माण झाली की मार्केट भसाभस पडतंय, माझ्या लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे आता 90,000 दिसत आहेत, पुढच्या आठवड्यात 80,000 दिसत आहेत, त्याच्या पुढच्या आठवड्यात 70,000 दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपलं एक मन आपल्याला नेहमी सांगणार आहे की आता आणखीन 50,000 झाले तर 70,000 का होईना काढून घेऊया, खालती गेलं तर परत घेऊया. हे पळून जाण्याचं बिहेवियर आहे. असं बिहेवियर करणं आपल्याला टाळायचं आहे आणि त्याच वेळेला आपल्या डेटमधल्या देखील ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या आपण इक्विटीमध्ये शिफ्ट करून गुंतवणुका करायला लागायच्या आहेत. आता हे वर्तन करण्यासाठी आपण आपल्या मनाला तयार करणं हे गरजेचं असतं. प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स अशा प्रकारे आपल्या मनस्थितीला तयार करत असतात आणि ह्यासाठी म्हणून ड्राउन प्रूफिंग नावाची थेअरीचा वापर केला जातो. अमेरिकन नेव्हीमध्ये नेव्हल सील्स नावाची एक बटालियन आहे नेव्हीची. आता त्यांचं ट्रेनिंग कसं दिलं जातं ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं या ठिकाणी गुंतवणूकदार म्हणून अतिशय इंटरेस्टिंग आहे. आता या नेव्हल सील्सचं फायनल ट्रेनिंग देत असताना त्यांचे हात आणि पाय हे बांधून त्यांना एक 15 ते 20 फूट खोल अशा स्विमिंग पूलमध्ये टाकलं जातं. मित्रांनो, हात आणि पाय जर बांधले असतील तर आपण पोहणार कसे? सो अशा परिस्थितीत देखील ह्यांना 8 ते 10 मिनिटं सर्वाईव्ह करण्याचा टास्क दिला जातो आणि या परिस्थितीत कोण सर्वाईव्ह होतंय त्यांना फायनली नेव्हल सील्स म्हणून निवडलं जातं. आता तुम्ही म्हणाल की अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगू कसे? तर त्यासाठीचं त्यांना शिकवलं गेलेलं शास्त्र असं आहे
की ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये बुडत असू आणि हात पाय झाडत असू तर आपला ऑक्सिजन, आपली एनर्जी जास्त कन्झ्युम होते, जास्त वापरली जाते आणि आपण तर पाण्यात असू तर आपल्याला नवीन फ्रेश ऑक्सिजन मिळण्याची शक्यता बंद आणि आपण बुडण्याची शक्यता वाढते. सो म्हणून अशा प्रसंगी हात आणि पाय देखील आपले न चालवता आपण जर शांतपणे स्वतःला बुडू दिलं तर आपण जसे पाण्याच्या एकदम तळाशी जातो, आपल्या तळव्यांनी जोरदार हिसका जमिनीला देऊन आपण तितक्याच इफेक्टनी, बॉयन्सी इफेक्टनी आपण वर यायला लागतो. पाण्याला देखील आपण ऑब्जेक्ट म्हणून त्यामध्ये नको असतो. पाण्यातल्या सरफेस व्हॅल्यूवरचं प्रेशर आणि खालचं प्रेशर यामधल्या फरकामुळे अत्यंत वेगाने आपण वरती यायला लागतो आणि जसे आपण पाण्याच्या वर येतो आपल्याला पुन्हा ऑक्सिजन आपल्यामध्ये साठवून घ्यायचा आहे. तो साठवून घेतला ऑक्सिजन की पुन्हा शांतपणे स्वतःला बुडू द्यायचंय. त्या अशा प्रकारे आपण स्वतःला काम करून स्वतःला बुडू देणं आणि खालती येऊन पुन्हा हिसका देऊन वर जाणं, अशा प्रकारे 8 ते 10 मिनिटं करता येण्याचं जेव्हा ट्रेनिंग या नेव्हल सीजना दिलं जातं त्यावेळेला त्यांना त्यांच्या या अशा स्पेशल ब्रिगेडमध्ये भरती केलं जातं. मित्रांनो, हेच ट्रेनिंग गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पडत्या शेअर बाजारामध्ये आपला ऑक्सिजन आणि एनर्जी दवडू न देता हातपाय मारायला जाणं, पडत्या मार्केटमधनं मी माझे पैसे खालती जाण्यापासून वाचवीन आणि खालती गेलं की मी परत गुंतवणुका करीन, ह्या आपल्या जंगली मेंदूला, या आपल्या प्राणीज मेंदूला आपण मानवी आयुष्य जगतोय, आपण सिव्हिलाइज आयुष्य जगतोय, ज्या वेळेला अशा प्रकारचं प्राणीशास्त्रज्ञांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सगळ्या संशोधनाचा देखील वापर आपण आपल्या आर्थिक आणि गुंतवणुकांच्या निर्णयांवरती घेऊ शकतो. इतक्या प्रमाणात विकसित झालेल्या मेंदूचे आपण वारस आहोत, आपण सिव्हिलाइज्ड आहोत हे न विसरता अशा प्रकारे आपण स्वतःला समजून घेऊन जर या गोष्टीसाठी जर तयार झालो तर आपण यशस्वी गुंतवणूकदार नक्कीच होऊ शकतो. मित्रांनो, म्हणून परत एकदा सांगतो, पैसे गमवायचे नाही आहेत. अशा प्रकारे अवेळी मार्केटमधनं एक्झिट देखील घ्यायची नाही आहे आणि अवेळी मार्केटमध्ये स्वतःला अतिउत्साहाने आत देखील शिरायचं नाही आहे. आपल्याला ज्या वेळेला मार्केट अति जास्त प्रमाणात पडत असेल त्यावेळेला आपल्याला काहीही करायचं नाही आहे. आपल्याला शांतपणे बुडू द्यायचं आहे आणि अशा बुडलेल्या बुडतानाच्या परिस्थितीमध्ये आपली जर SIP चालू असेल तर मित्रांनो आपली SIP वाढवा आणि जसं आपण खालती जाऊ आपल्या डेट मार्केटमधल्या फंड्सना इक्विटी मार्केटमध्ये आपण टाकत राहून खालच्या तळाला जोरदार हिसका दिला तर त्या बियॉन्सी इफेक्टनी आपण ज्या वेगाने मार्केटमध्ये पुन्हा तरून जाऊ तिकडे आपली प्रोफेशनल इन्व्हेस्टर म्हणून कसोटी ठरेल. ज्या वेळेला 90% जास्त लोक हे शेअर बाजारामध्ये लालच घेऊन आलेले असतील, मोह घेऊन आलेले असतील, शेअर बाजाराचा समुद्र त्यांना भिरकावून दिलेलं असेल, त्यावेळेला आपण मात्र शेअर बाजारावरती स्वार झालेले असू. मित्रांनो, आपण कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेतून आलेलो आहोत. इथे कोलंबसाचं गर्वगीत घडलेलं आहे. जरी कोलंबस मराठी नसला तरी त्यावरती गर्वगीत लिहावं असं ज्या कुसुमाग्रजांना वाटलं, त्यांच्या कविता आपण शाळेत अभ्यास करत मोठे झालेले विद्यार्थी आहोत हे विसरू नका. म्हणून आजच्या या व्हिडिओचा शेवट देखील मला त्यांच्याच या कवितेनी करावासा वाटतो की आपण या खुळ्या सागराला सांगितलं पाहिजे की चला उभारू शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा त्या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत न आशा, सागरा किनारा तुला पामराला.